श्री स्वामी समर्थ. बालसंस्कार. बालमनावर केलेले संस्कार हे आयुष्यभर विसरत नसतात. तर बालसंस्कार केव्हापासून सुरुवात करायचे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया. साधारणतः बाळ पहिले काही शब्द बोलू लागले की पहिल्यांदा शुक्ल कक्षातील पंचमी तिथी व कृष्ण कक्षातील पंचमी तिथी म्हणजेच अमावस्या झाल्यानंतर 5 दिवसाने कृष्ण कक्षातील पंचमी तिथी येते व पौर्णिमा झाल्यावर 5 दिवसांनी जी 5व्या दिवशी तिथी येते ती पंचमी तिथी. तर त्या दिवशी बाळाची व आकली स्नान देवपूजा झाल्यानंतर एका वाटीमध्ये थोडेसे मध घ्यावे व सोन्याच्या काडीने किंवा डाळिंबाच्या काडीने बाळाच्या जिभेवर हळुवारपणे ऐम हा सरस्वती मातेचा बीज मंत्र लिहावा व आपण सरस्वती मातेचे पूजन करावे व बाळालाही नमस्कार करण्यास सांगावे. दुसरे काही शब्द बोलता येत असल्यास ओम गम गणपते नमः असे म्हणण्यास सांगावे. काठी व कलम देऊन बाळाला बसवते वेळेस श्री गणपती बाप्पाला व सरस्वती मातेला नमस्कार करून लिहिण्यास सांगावे. म्हणजे बाळाला तशीच सवय लागेल व संस्कारित गुण अंगी उतरतील. चांगली सवय लागेल व शिक्षणाबरोबर हळूहळू छोटे छोटे श्लोक शिकवावेत. जसे बाळाला चांगले बोलता येऊ लागले की झोपेतून उठल्यावर त्याच्याजवळ आपणही बसावे व त्याला दोन्ही हात एकमेकावर तळवे घासण्यास सांगावे. आपणही तशीच कृती करावी आणि हा श्लोक म्हणावा. कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूल्ये तो गोविंदम प्रभाते कर दर्शनम. दोन्ही हात एकमेकावर घासावे व चेहऱ्यावरून आणि डोळ्यावरून प्रत्येक वेळेला हात फिरवावे. संध्याकाळी देवाला व तुळशीला दिवा लावते वेळेस बाळाला सोबत घेऊन दिवा लावून हात जोडण्यास सांगावे व शुभम करोती कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीक ज्योती नमस्तुते. दिव्या दिव्या दीककार कानी कुंडल मोतिहार. दिव्याला काहून नमस्कार. दिवा लावला देवाकाशी उजड कडला तुळशी काशी. माझा नमस्कार सर्व देवतांकाशी. इडा टळो किडा टळो घरातील इडाकिडा बाहेर जाओ बाहेरची लक्ष्मी घरात येवो. हा श्लोक आपण रोज बाळाला सोबत घेऊन म्हटल्यास रोज तेच शब्द ऐकून बाळाचाही उच्चार स्पष्ट होण्यास मदत होईल व बाळाला चांगले वळण लागेल. तरी अशा प्रकारे बाळ बोलण्यास शिकत असताना असे संस्कार करावे म्हणजे बाळ हे संस्कार केलेले आयुष्यभर विसरणार नाही व चांगले संस्कारित घडेल. आणि पुन्हा अभ्यास स्मरणात राहण्यासाठी हे एक श्लोक मंत्र स्तोत्र उपयोगी पडतील व सर्व देवांचा आशीर्वाद त्याला लाभून चांगले शिक्षण तो शिकेल. तरी आपण सर्व मातांनी ही काळजी घेऊन आपल्या बाळाला योग्य संस्कारित घडवावे. हा व्हिडिओ सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. श्री स्वामी समर्थ.